हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असणार. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सो बघा, हे व्हिडिओ तर आहे मंडेचं, म्हणजे 16 डिसेंबरचा आहे. पण हे व्हिडिओ तुम्हाला 17 डिसेंबरला येणार, म्हणजेच माझ्या बड्डेच्या दिवशी येणार हा व्हिडिओ. सो बघा, इथे मॉर्निंगची जी आहे रुटीन रोजच्याप्रमाणे सुरू झालेली आहे. आणि जो बॅटर मी आणला होता, म्हणजे मी काल जो बॅटर डीमार्टमधून आणला होता त्याच बॅटरचे बघा मी इथे इडली बनवून घेत आहे. ॲक्च्युली तो बॅटर फक्त आपण 48 तास जो आहे तो फ्रेश म्हणजे राहू शकतो. म्हणून म्हटलं आज जे आहे मुलांच्या टिफिनवर इडलीच देऊन देते. तर बघा इथे मी इडली लावून घेतलेला आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे मी कुकर. त्यानंतर बघा मला इथे फ्लावर्सची भाजी बनवायची आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, मुलं तर इडली खाऊन घेतात, पण मग हे चिवचे पप्पा जे आहेत ना, त्यांना इडली वगैरे तेवढं काही आवडत नाही सकाळी सकाळी. त्यामुळे मी त्यांच्यासाठी भाजी पोळीच बनवते. तर बघा इथे मी फ्लावर्सची भाजी आणि पोळ्या टाकून देणार आहे. त्यानंतर मी इथे गरम एका साईडला जे आहे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आणि किती छान ना, म्हणजे असं 4 बर्नरची गॅस असली तर सकाळच्या धावपळीमध्ये खूपच म्हणजे खूपच फायद्यात असते. अगदी 4 आपण वस्तू सोबत बनवू शकतो. तर बघा इथे मी पाणी उकळून घेतलं आणि माझ्याकडे हा असा थर्मस आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, गेल्या 2-3 दिवसापासून इतकी थंडी आहे, म्हणजे प्रचंड थंडी आहे आणि भरपूर थंडी असल्यामुळे गरम पाणीच म्हणजे आम्ही घेतो. त्यामुळे मी इथे बघा बॉटल वगैरे गरम पाण्याने भरून ठेवली आणि थर्मस पण भरून ठेवला. सो बघा इथे मी आता माझं बाकीचं स्वयंपाक जो 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 आहे तो चालू झालेला आहे. आणि आम्ही थंडीमध्ये काढा घेत असतो. तर काढ्याची रेसिपी तुम्हाला रोजच्याच म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. कारण काढा पिणं हा आता थंडीमध्ये आमचं म्हणजे रोजचं रुटीनच झालं आहे. जसं म्हणजे आम्ही चाय स्किप करतो आणि काढा बनवून घेतो. सो बघा काढ्यामध्ये फक्त काही नाही, मी रोजच्यामध्ये तुळशीचं पाला आणि थोडं गूळ घालते आणि थोडं हनी घालून मी म्हणजे देत असते मुलांना वगैरे. आणि एखाद्या वेळे मग सगळे जे आपले स्पायसेस असतात, मिरे वगैरे घालून तशा प्रकारचा जो खूप म्हणजे इफेक्टिव्ह काढा असतो तो तसा बनवत असते. नॉर्मल मी चाय जसं आपण फक्त पत्ती नाही घालत, बाकी गूळ वगैरे जसं आपण चाय करतो त्याच टाईपचं मी जो आहे काढा आम्ही सकाळी पीत असतो. त्यानंतर बघा इथे इडली छान माझी तयार झालेली आहे. आणि बहुतेक मी हा इडली पात्र आणला तेव्हाचा म्हणजे फर्स्ट टाईम या पात्रामध्ये मी जे आहे ते इडली मांडलेलं आहे आणि खूप छान बनले. आणि खरंच म्हणजे असं इन्स्टंट बॅटर जो आहे तो खरंच खूप कामात येते. अगदी म्हणजे जर सकाळी जर आपलं खूप उशिरा उठणं झालं आणि मुलांची जर स्कूल असली तर असं बॅटर आणून ठेवणं खरंच खूपच बेस्ट म्हणजे आयडिया आहे. म्हणजे अगदी आपण 5 ते 10 मिनिटात मुलांना बनवून देऊ शकतो. सो बघा इथे मी सगळे इडली जे आहे ते बनवून घेतले. आणि इथे माझे फ्लावर्स पण एका बाजूला जे आहे ते छान असे शिजलेले आहेत. त्यानंतर मी भाजी पण फोडणी घालून दिली, कारण सकाळचा जो टाईम आहे म्हणजे खूपच आमचं धावपळीचं असतो, कारण मुलं जातात, मग त्यानंतर चिवचे पप्पा पण जातात. सो बघा हे आहे दुपारचं रुटीन. सो काल मी हे कंटेनर आणले होते आणि एका साईडला मी ग्रॉसरीचं सामान काढून ठेवलं. सो बघा अशा प्रकारे हे छान एअरटाईट कंटेनर आणले. हे मला 149ला मिळाले आहे. सो हे डीमार्टमधून आणलेले आहे. अगदी म्हणजे मी जे आहे ते प्लास्टिक जे आहे ते अवॉइड करायचा माझा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. त्यानंतर बघा हे छोटे छोटे जे कंटेनर आहेत ते पण आणले मी. तर हे मला 32ला असं मिळालेले आहे. तर 2 कंटेनर मी ते घेऊन घेतले. त्यानंतर बघा हे 99मध्ये अवेलेबल होते ऑर्गनायझर, हे पण घेतले. कारण मला म्हणजे बऱ्याच म्हणजे किचनमध्ये जे आहे बरेच कंटेनर म्हणजे बऱ्याच वस्तू आपण वाळवत असतो आणि मग त्याच्यासाठी डब्बे जे आहेत ते खूप कमी पडतात. त्यामुळे म्हटलं यावेळी जे आहे छान बड्डे गिफ्टमध्ये मी हे माझ्या हसबँडला मागितलेले आहे. सो बघा हे मी अप्प्याचं पात्र घेतलेलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे ऑलरेडी होता, पण तो अगदी छोट्या साईजचा होता. म्हणजे खूप धावपळीमध्ये फक्त 5 ते 6च तिथे अप्पे जे आहेत ते निघत होते आणि मग सकाळी धावपळीमध्ये खूप घाई व्हायची, म्हणून मग मी असा मोठा घेऊन आला. त्यानंतर बघा आता मी हे सगळे जे आहे हे ऑर्गनायझर्स आहेत, ग्लास जार्स मी सगळे जे आहेत ते वॉश करून घेणार आहे. आणि जुने पण माझ्याकडे जे होते म्हणजे मी लाडू वगैरे ठेवले होते ते पण जार मी याच्यासोबतच वॉश करणार आहे. आणि पूर्ण म्हणजे किचन म्हणण्यापेक्षा ट्रॉलीज किंवा ग्रॉसरीचं सामान आहे तो मी ऑर्गनाइज करणार आहे. सो बघा हे मी आवळा कँडी भरपूर प्रमाणात बनवली होती. जसं माझे 2 डब्बे भरून परत 1 डब्बा माझ्याकडे भरलेला आहे. सो मी वर्षभर असं खायसाठी बनवून
बनवून ठेवते, म्हणजे बाकीच्या सीझनमध्ये सुद्धा आवळा मला छान मस्त आवळ्याचा फायदा घेता येईल. सो बघा इथे बाहेर पण भरपूर ऊन निघालेलं आहे, म्हणून म्हटलं थोडी सुकवून घेते आणि अधेमध्ये जर असं कँडी वगैरे बनवून ठेवलं तर अधेमध्ये आपण ऊन दाखवली तर ते मग वर्षभर छान टिकतात. आणि बघा त्यानंतर बघा इथे माझे हे सगळे जार जे आहेत ते छान असे मस्त वॉश करून घेते. अगदी पूर्ण बाहेर छान ऊन निघालेलं आहे आणि उन्हामध्ये छान माझे हे कंटेनर जे आहेत ते मस्त म्हणजे छान सुकून जातात. त्यानंतर बघा इथे म्हणजे माझ्या मिठाची पण बरणी जी आहे ती रिकामी झाली होती आणि मी जो प्युरो सॉल्ट म्हणून असतो तोच आणत असतो आणि तो 1 kgमध्ये असते. सो मला महिनाभर जो आहे तो पुरतो. अगदी ग्रॉसरीचं सामान जसं आणायचं असतं तसंच माझं ते बरणी पण रिकामी होऊन जाते, म्हणून मी सोबतच जे आहे ते छान वॉश करून घेते. अगदी म्हणजे बघा आता या सगळ्या बरण्यांसोबत ती पण बरणी छान मी वॉश करून घेतली आणि खरंच हे 1 किलो म्हणजे मीठ यामध्ये भरपूर म्हणजे येते आणि म्हणून मी अशी मोठी बरणी घेतलेली आहे. कारण मग ते छोट्या-छोट्या बरण्यामध्ये मीठ घाला आणि ते वारंवार मग म्हणजे संपतो आणि मीठ भरपूर प्रमाणामध्ये लागतोच आपल्याला रोजच्या जीवनामध्ये. त्यामुळे मग मी जी आहे मोठी बरणी केलेली आहे आणि बघा इथे छान सगळ्या बरण्या मस्त अशा छान सुकवायला ठेवलं. त्यानंतर बघा सगळ्या बरण्यामध्ये मी पूर्ण ग्रॉसरीचं सामान छान भरून घेतलेलं आहे आणि आता हे ठेवायचं कुठं हा एक मला आता प्रश्न येत आहे. सो बघा इथे मी साबुदाणा वगैरे जे म्हणजे आपले सुखे वगैरे आपले जे जो ग्रॉसरीचं सामान असतो तो मी यामध्ये सगळं घालून घेते. कारण कसं आहे ना चणा वगैरे जो आहे तो म्हणजे त्याला लवकर कीड लागते, त्यामुळे मग असं एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं तर भरपूर दिवसामध्ये जे आहे ते टिकत असतं. आणि अशा प्रकारे बघा सगळं मी ग्रॉसरीचं सामान इथे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे छोटे-छोटे जे कंटेनर होते त्यामध्ये मी आवळा कँडी ठेवली आहे आणि हे काउंटर टॉपवरच ठेवायचं असं प्लॅन आहे, म्हणून मग हे छोटे-छोटे डब्यामध्ये भरून ठेवलं. त्यानंतर ही ट्रॉली मला आता खाली करावी लागेल आणि यामध्ये जे आहे ते सगळे कंटेनर मी ठेवायचा जो आहे तो प्लॅन सुरू आहे माझा, म्हणून सगळे बाहेर काढले. पण मग लगेच लक्षात आलं की यामध्ये भरपूर मला रोजच्या कामामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत. जसं हळद आहे, आपलं तिखट आहे, यामध्ये गूळ आहे माझं, म्हणजे प्रत्येक डब्बे जे आहेत ते बरोबर व्यवस्थित रचून ठेवले होते, म्हणून मग परत जसेच्या तसेच रचून ठेवले आणि म्हटलं आता खालची जी ट्रॉली आहे तिथे बघते, तिथे जर जागा असेल तर तिथे काही वस्तू ज्या आहेत तिथे मी ॲड करून घेणार. त्यानंतर बघा नवीन वस्तू आणण्याचा आनंद इतका असतो की असं वाटते की त्यांना कधी-कधी मी ऑर्गनाइज करू आणि मला तरी असं होत असते. सो बघा इथे भरपूर म्हणजे ही पण ट्रॉली माझी बऱ्यापैकी भरलेली आहे. इथे पण भरपूर सामान मी ठेवलेलं आहे. तर कसं आहे ना म्हणजे हे घर रेंटचं आहे आणि इथे म्हणजे बाकी जे वॉर्डरोब वगैरे आहेत ते नाही बनवलेलं आहे. फक्त ट्रॉलीज बनवलेले आहेत आणि मग बाकी कॅबिनेट्स पण नाही. त्यामुळे भरपूर म्हणजे जास्तीत जास्त सामान मला इथे ट्रॉलीमध्येच भरावं लागते आणि सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत इतक्या गच्चागच्च भरलेल्या आहेत की कायच सांगू तुम्हाला. मला एक्स्ट्राची मी रॅक पण लावलेली आहे, तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत पण असेल. सो बघा इथे मी आता छान म्हणजे हे जे काचेचे म्हणजे कंटेनर आहेत ते मी इथे छान ऑर्गनाइज करून ठेवणार आणि जेवढे म्हणजे इथे मला आता ठेवता येईल तेवढं जास्तीत जास्त ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आणि यावर मी पूर्ण किचन टूर जो आहे तो लवकरात लवकर तुम्हाला शेअर करणार. सो बघा अशा पद्धतीने मी सगळे इथे जे जार्स आहेत मी छान असे ऑर्गनाइज करून ठेवून दिले आणि कदाचित मला 15 ते 20 मिनिट हेच विचार करण्यात गेलं की मी हे जे ऑर्गनायझर आहे ते कुठे शिफ्ट करू, इथलं सामान कुठे ठेवू. त्यानंतर भरपूर तडजोड केल्यानंतर फायनली ही ट्रॉली जी आहे ती माझी सेट झाली आणि अशा पद्धतीने मी सगळ्या म्हणजे या 2 ट्रॉल्या माझ्या सेट झालेल्या आहेत. तसं बाकी ट्रॉल्या पण माझ्या सेट आहेत, पण आता मी तुम्हाला नंतर याच्यावर जे आहे ते व्हिडिओ तुम्हाला नंतर शेअर करणार. सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यापैकी चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.